नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा प्रॅक्टिस सेट 1.4. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे इफ एन इन ब्रॅकेट ए इक्वल्स टू 15 अँड एन इन ब्रॅकेट ए युनियन ऑफ बी इक्वल्स टू 29 अँड एन in bracket A intersection of B equals to 7, then find n in bracket B is equals to what. आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. चला तर मग आपण एक्झाम्पल बघूया. इथे घेऊया आपण नंबर ऑफ ए युनियन ऑफ बी इक्वल्स टू युनियन ऑफ बी इक्वल्स टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन ऑफ बी. आता ए युनियन ऑफ बी किती आहे 29 आहे इक्वल्स टू ए नंबर ऑफ ए किती दिला आहे 15 प्लस नंबर ऑफ बी आपल्याला माहिती नाही आहे तर आपण ते ॲज इट इज राईट करून घेऊया आणि ए इंटरसेक्शन बी किती आहे 7. ठीक आहे. आता आपण हे 29 आता 15 आणि हा -7 म्हणून इथे मायनस होईल तर इथे उरतात 8. मोठी संख्या पॉझिटिव्ह असल्यामुळे हा नंबर पॉझिटिव्हच येईल. इथे येईल नंबर ऑफ बी. ओके. आता हा आपल्याला नंबर ऑफ बी फाइंड आउट करायचा आहे तर इक्वल्स टू हा 29 आहे तो इकडे येईल आणि हा प्लस आहे तो इथे मायनस होईल. ठीक आहे. तर इथे उरतात 21. मग आपला आन्सर येतं देअर फॉर द नंबर ऑफ बी इक्वल्स टू 21. ओके. समजलं. इझी आहे ना. बघा सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे. In a hostel there are 125 students out of which 80 drink tea, 60 drink coffee and 20 drink tea and coffee both. Find the number of students who do not drink tea or coffee. तर बघा इथे 125 स्टुडंट दिलेले आहेत. त्याच्यापैकी काही चहा पितात, काही कॉफी पितात आणि काही दोघं जे ड्रिंक्स आहेत ते पितात. तर मग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट घेऊया आपण इथे. नंबर ऑफ यू इक्वल्स टू 125 म्हणजे टोटल नंबर घेतले आहेत. द नंबर ऑफ स्टुडंट who drink only tea, number of A is equals to 80 येईल इथे. येईल द नंबर ऑफ स्टुडंट who drink only coffee equals to number of P equals to 60. बघा आणि आता इथे आपण घेऊया द नंबर स्टुडंट ओ ड्रिंक बोथ ड्रिंक जे करतात ते किती आहेत ए नंबर ऑफ ए इंटरसेक्शन ऑफ बी इक्वल्स टू 20. ओके. आता इथे घेऊया देअर फॉर नंबर ऑफ ए युनियन ऑफ बी इक्वल्स टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस एन ए इंटरसेक्शन ऑफ बी इक्वल्स टू 80. ए किती आहे 80 आहे, बी आहे 60 आणि मायनस हे किती आहे 20. ठीक आहे. मग 60 मधून 20 गेले नाहीतर मग आपण यांची प्लस करून घेऊया. हे 140 मायनस 20 करूया. मग इथे येतात 120. मग इथे येईल देअर फॉर नंबर ऑफ स्टुडंट who do not drink tea or coffee बघा आता इथे घेऊया नंबर ऑफ युनियन मायनस नंबर ऑफ ए युनियन ऑफ बी इक्वल्स टू 125 टोटल स्टुडंट त्याच्यातले
120 स्टुडंट आहेत ते टी आणि कॉफी पिणारे आहेत, आणि त्याच्यातून आपण मायनस करून जे स्टुडंट टी आणि कॉफी घेत नाही ते किती आले, 5 स्टुडंट. मग इथे देअर फॉर 5 स्टुडंट डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे. इन अ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट पास्ड इन इंग्लिश, 60 स्टुडंट पास्ड इन मॅथमॅटिक्स अँड 40 स्टुडंट पास्ड इन बोथ द सब्जेक्ट. नन ऑफ देम फेल इन बोथ द सब्जेक्ट. फाइंड द टोटल नंबर ऑफ स्टुडंट. ठीक आहे, तर इथे घेऊ आपण द नंबर ऑफ स्टुडंट who passed in English equals to the number of A equals to 50. Take the number of student who passed in mathematics n of B equals to 40 student, 60 student, 60. The number of student who passed in both equals to the number of A intersection B equals to 40. Therefore n A intersection B equals to number of A plus the number of B minus n A intersection of B equals to 50 plus 60 minus 40. ओके, मग यांची आपण टोटल करून घ्या. 110 minus 40 equals to 70. इथे therefore the total number of student is 70. Okay. Question number 4 आहे. A survey was conducted to know the hobby of 220 students of class 9th, out of which 130 students informed about their hobby as rock climbing and 180 students informed about their hobby as sky watching. There are 110 students who follow both the hobbies. Then how many students do not have any of the two hobbies? How many of them follow the hobby of rock climbing only? How many students follow the hobby of sky watching only? चला तर मग बघूया. ते घेऊया टोटल number of student equals to n in bracket u equals to 220. म्हणजे टोटल किती आहेत, 220 स्टुडंट आहेत. द नंबर ऑफ स्टुडंट having hobby as rock climbing equals to n in bracket A equals to 130. सेकंड आहे द नंबर ऑफ स्टुडंट having hobby equals to n of in bracket B equals to 180. आपण त्याला B मानून घेऊया. Then the number of student having
the hobbies. A intersection of B equals to 110. Therefore number of in bracket A union of B equals to number of in bracket A plus number of in bracket B minus n in bracket A intersection of B. In bracket A union of B equals to 130 plus 180 minus 110. तर ह्यांची प्लस करून हे वजा केल्यावर इथे उरतात 200. बघा इथे यांची बेरीज येते 310. 310 मधून 110 वजा केल्यावरती इथे उरतात 200. ओके, तर इथे येईल द नंबर ऑफ स्टुडंट विदाउट एनी हॉबी equals to the number of U minus number of A union of B equals to that 220 minus 200 equals to 20 येतात. मग इथे येतं the number of student having hobby as only rock climbing equals to A number of A intersection of B equals to 130 minus 110 equals to 20. The number of student having hobby as only sky watching equals to the number of B minus the number of A intersection of B equals to 180 minus 110 equals to 70. ठीक आहे, समजलं. तर 5th नंबरचं एक्झाम्पल आहे ऑब्झर्व द गिवन वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. आता इथे काही आपल्याला 5th क्वेश्चन दिले की वेन डायग्राम लिहिलेली आहे ती मी इथे अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतलेली आहे. ठीक आहे, समजलं. आता आपण याचे आन्सर्स देऊया. हा यू हा इव्हेंट डायग्राममध्ये हा यू सेट आहे. ठीक आहे, आता आपण फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर लिहूया. इथे घेणार आहोत आपण आन्सर. फर्स्ट आहे ए सेट ऑफ, आता ए कसला सेट येतो, एक्स वाय झेड आणि एम एन. एक्स वाय झेड एम अँड एन. ओके, सेकंड क्वेश्चन आहे बी सेट ऑफ. आता बघा बी सेट जो आहे त्याच्यात काय काय येतं, पी क्यू आर आणि एम एन येतं. ठीक आहे, मग इथे घेऊया आपण एम एन पी क्यू अँड आर. ओके, थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे ए युनियन ऑफ बी. ए युनियन ऑफ बी इक्वल्स टू सेट ए युनियन ऑफ बी सेट. बघा आता हे सर्व जे एलिमेंट्स आहेत ते ए युनियन ऑफ बी मध्ये येतील. एक्स वाय झेड पी क्यू आर एम अँड एन हे सर्व एलिमेंट्स ए युनियन ऑफ बी मध्ये आले. फोर्थ नंबरचा आहे यू. यू मध्ये पण ऑल येतील. एम एन पी क्यू आर एक्स वाय झेड एस अँड टी. ओके,
हे सर्व एलिमेंट्स आलेले आहेत. आता 5th नंबरचा आहे ए कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंटमध्ये आर यस टी. देन 6th नंबरचा आहे बी कॉम्प्लिमेंट एक्स वाय झेड एस अँड टी. ओके. आणि 7 नंबरचा आहे यू इक्वल्स टू एम एन पी क्यू आर एक्स वाय झेड एस अँड टी. आणि ए युनियन ऑफ बी कॉम्प्लिमेंट इक्वल्स टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्ट ऑफ बी कॉम्प्लिमेंट इक्वल्स टू काय येतं मग एस आणि टी येतात. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, समजलं ह्या वेन डायग्रामनुसार आपण हे सर्व सेट्स जे आहेत ते आपण इथे राईट करून घेतलेले आहे. ठीक आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.